नमस्कार. एन मस्के नाईक या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा सर्व व्ह्यूवर्स आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. मित्र हो, आज पुन्हा एकदा नवीन विषयावर आपण इथे व्हिडिओ घेऊन आलो आहोत. हा व्हिडिओ एक्सक्लुझिव्हली पॉलिटेक्निक म्हणजेच डिप्लोमा इन इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप खास आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. नुकत्याच नवीन NEP 2020च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आपल्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांनी डिप्लोमा इन इंजिनिअरिंगमध्ये काही बदल केलेले आहेत अभ्यासक्रमामध्ये आणि काही सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि अभ्यासक्रमामध्ये जे झालेले बदल आहेत हे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे त्यांच्यामध्ये गुणवत्ता निर्माण व्हावी, तसेच त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने वेगळे ऑप्शन निवडून त्यांना एज्युकेशन घेता यावं याकरिता NEP 2020च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यामध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ म्हणजेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई यांनी काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत आणि ते निश्चितच डिप्लोमा इन इंजिनिअरिंग म्हणजेच पॉलिटेक्निक करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय फायद्याचे ठरतील आणि त्यांच्यासाठी त्यांचं जे पुढचं करिअर आहे ते घडवण्यासाठी त्यांना फ्रीडम दिला गेलेला आहे आणि निश्चितच त्यांचा फायदा विद्यार्थ्यांना होईल अशी आपण अपेक्षा करूया. आणि या ज्या बदलामध्ये शैक्षणिक बदलामध्ये जे काही आपल्याला महत्त्वाचे मुद्दे इथे आपल्याला सांगायचे आहेत ते आपल्याला इथे आपण सर्व विद्यार्थ्यांसोबत याची चर्चा करूया. सर्वप्रथम या NEP धोरणानुसार मागच्या 2023-24 शैक्षणिक वर्षापासून पॉलिटेक्निकला के स्कीम लागू करण्यात आलेली आहे आणि या के स्कीममध्ये याआधी आपल्याकडे आय स्कीम होती आणि आता 2023-24पासून के स्कीम लागू झालेली आहे आणि 2024-25 यावर्षी जे विद्यार्थी फायनलला आहेत, फायनल इयर डिप्लोमा इन इंजिनिअरिंगला आहेत, त्यांच्यासाठी आय स्कीम ही शेवटची चालू आहे आणि यानंतर आय स्कीम संपून पूर्णपणे के स्कीम ही इम्प्लिमेंट होईल. तर यावर्षी 2023-24मध्ये फर्स्ट इयरला जे विद्यार्थी होते ते आता यावर्षी सेकंड इयरला आलेले आहेत आणि यावर्षी जे 2024-25ला सध्या ॲडमिशन प्रक्रिया तिसऱ्या राऊंडची चालू आहे, त्यानुसार हे विद्यार्थी फर्स्ट इयरला येतील. म्हणजे आता के स्कीमच्या पॉलिटेक्निकला फर्स्ट इयर आणि सेकंड इयर अशा 2 बॅचेस आहेत आणि फायनल इयरची यावर्षीची शेवटची आय स्कीमची शेवटची बॅच आहे. तर मित्र हो, त्यानुसार यावर्षी आणि मागच्या वर्षी जे विद्यार्थी 2023-24ला फर्स्ट इयरला होते ते आता सेकंड इयरला आलेले आहेत. तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि यावर्षी जे विद्यार्थी ॲडमिट होतील फर्स्ट इयरला त्यांच्यासाठी ही स्कीम आपली हे स्कीम लागू आहे आणि त्यामध्ये जे केलेले काही जे बदल आहेत हे या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. तर आपण आता समजून घेऊया की यामध्ये काय बदल केलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना बहुआयामी असं एज्युकेशन घेता येईल आणि त्यांचा कोणताही शैक्षणिक लॉस होणार नाही आणि त्यांना त्यांच्या इच्छेनुसार त्यांना आपला जो क्षेत्र आहे किंवा जे शिक्षण आहे ते ज्या पद्धतीचं डिसिप्लिनमध्ये ते एज्युकेशन घेऊ इच्छितात ते त्यांना स्वतंत्ररित्या निवडण्याची एक प्रकारे हमीच आपल्या MSBT मुंबई बोर्डाने विद्यार्थ्यांना दिलेली आहे, जेणेकरून त्यांच्या आवडीनुसार ते शिक्षण घेऊ शकतील. तर आत्ताच काही महिन्यापूर्वी म्हणजे मागच्या महिन्यामध्ये एक परिपत्रक आलेलं आहे, म्हणजे सर्क्युलर आलेलं आहे, जे मी तुमच्यासमोर इथे आपल्या स्क्रीनवर दिसत आहे की महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांनी एक परिपत्रक म्हणजे सर्क्युलर आपल्याला लागू केलेला आहे. त्यामध्ये अभियांत्रिकी पदविका के स्कीम अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रम सोडण्याचा म्हणजे एक्झिट करण्याबाबतचा पर्याय त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. तर मित्रांनो, नेमका याला आपण मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट ही स्कीम याला म्हणूया. या मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट स्कीममध्ये आपल्याला नेमकं
काय फायदा होईल आणि आपण कशा प्रकारे आपण मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट घेऊ शकतो हे आपण आज माहीत करून घेऊया. सर्वप्रथम आपण या गोष्टीचा विचार करूया की मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट म्हणजे काय आहे. तर आपल्याला मी आधीच सांगितलं होतं की मागच्या वर्षी 2023-24 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं होतं ते विद्यार्थी आज फर्स्ट इयर त्यांचं कंप्लीट झालेलं आहे. तर जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना म्हणजे फर्स्ट इयरपासूनच म्हणजे फर्स्ट इयर कंप्लीट केल्यानंतर विद्यार्थी हा पॉलिटेक्निकचं एज्युकेशन घेऊन तो बाहेर निघू शकतो. हा त्याच्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे मल्टी एक्झिट. ठीक आहे. तर या मल्टी एक्झिटमध्ये जो विद्यार्थी फर्स्ट इयर कंप्लीट केलेला आहे, ज्याचं फर्स्ट इयर प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेलं आहे आणि त्याला त्याच्यामध्ये 40 क्रेडिट प्राप्त झालेले आहेत आणि त्यानंतर त्याला 4 आठवड्याचं इंटर्नशिप त्याला पूर्ण करणं कंपल्सरी आहे. या कंडिशनमध्ये जे विद्यार्थी बसतील त्यांना एक्झिट हा पर्याय आपल्याला निवडता येणार आहे आणि त्यानंतर आपण एक्झिट घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याला फर्स्ट इयर पॉलिटेक्निकमधून त्याला सर्टिफिकेट ऑफ व्होकेशन या नावाचं सर्टिफिकेट आपल्याला मंडळाकडून प्राप्त होईल. परंतु ते केव्हा प्राप्त होईल, जेव्हा तो विद्यार्थी त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करेल MSBT वेबसाईटवर फर्स्ट इयर क्लिअर झाल्यानंतर आणि त्यानंतर तो 4 आठवड्याचं इंटर्नशिप पूर्ण करेल आणि हे पूर्ण झाल्यानंतर त्याला आपल्या पॉलिटेक्निक फर्स्ट इयरच्या नंतर त्याला या डिप्लोमामधून त्याला एक्झिट देण्यात येईल आणि त्याला बोर्डाकडून तसं त्या प्रकारचं सर्टिफिकेट ऑफ व्होकेशन नावाचं सर्टिफिकेट मिळेल आणि यामुळे तो फर्स्ट इयर कंप्लीट झाल्यानंतरसुद्धा त्याने जर या पॉलिटेक्निकमधून जर TC जर कंप्लीटपणे जर काढली नाही आणि त्याने TC जर तशीच ठेवली तर त्याला त्याचं पुढचं जे काही आपल्या पॉलिटेक्निकमध्ये जो प्रवेश आहे मंडळाच्या नियमानुसार तो अबाधित राहील आणि त्याला जेव्हा तो 2 किंवा 3-4 वर्षानंतर मॅक्झिमम त्याला 4 वर्षांपर्यंत त्याला निवडक आहे किंवा त्याला एक प्रकारची परमिशन आहे की तो 4 वर्षानंतर पुन्हाच एकदा पॉलिटेक्निक सिस्टीममध्ये पुन्हा एंट्री करू शकतो आणि पुन्हा परत तो आपलं राहिलेलं जे एज्युकेशन आहे हे उरलेल्या 3 वर्षात कंप्लीट करू शकतो. म्हणजे मॅक्झिमम 7 वर्षाचा हा कालखंड दिलेला आहे, हा पिरियड दिलेला आहे. या पिरियडमध्ये विद्यार्थी आपल्या आवडीनुसार जेव्हा त्याला वाटेल तेव्हा तो येऊन आपलं राहिलेलं एज्युकेशन पूर्ण करू शकतो. म्हणजे एक प्रकारे आपल्याला MSBTने या प्रकारची तशी आपल्याला शिक्षण पूर्ण करण्याची हमी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जो विद्यार्थी फर्स्ट इयर नंतर एक्झिट घेईल त्यानंतर तो विद्यार्थी मॅक्झिमम 4 वर्षापर्यंत 4 वर्षाच्या पुनश्च तो आपल्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या एज्युकेशनला तो पुन्हा परत ॲडमिशन घेऊ शकेल. पण त्यासाठी त्याला मंडळाची पूर्व मान्यता घ्यावी लागतो. त्यानंतरच तो आपली पुन्हा पुढच्या एज्युकेशनसाठी तो इलिजिबल राहील आणि त्यानंतर तो ॲडमिशन घेऊन पुढचं सेकंड इयरचं एज्युकेशन तो पूर्ण करू शकतो. आणि त्यानंतर तो सेकंड इयर झाल्यानंतर पुन्हा त्याला थर्ड इयरला ॲडमिशन पुन्हा त्याची कंटिन्यू राहील आणि त्यानंतर तो पुढचं जो राहिलेलं जे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग आहे ते तो कंप्लीट करू शकतो. तर त्याला फर्स्ट इयर एक्झिट केल्यानंतर सर्टिफिकेट ऑफ व्होकेशन हा सर्टिफिकेट त्याला मंडळाकडून म्हणजेच MSBT बोर्डकडून मिळेल आणि ज्यावेळेस तो सेकंड इयर कंप्लीट करेल आणि त्यानंतर जो पुन्हा जर एक्झिट घेईल तो तर त्याला त्यानंतर डिप्लोमा ऑफ व्होकेशन या नावाचं सर्टिफिकेट मंडळाकडून मिळेल आणि ज्यावेळेस तो 3 वर्ष कंप्लीट करेल त्यावेळेस त्याला डिप्लोमा इन इंजिनिअरिंग हे त्या रिस्पेक्टिव्ह ब्रांचचं डिप्लोमा इन इंजिनिअरिंग केलेलं सर्टिफिकेट मंडळाकडून प्राप्त होईल. तर मित्रांनो, या पद्धतीचा हा पहिल्यांदाच अभिनव उपक्रम यावेळेस MSBT बोर्डाने आपल्या पॉलिटेक्निक सिस्टममध्ये पॉलिटेक्निक एज्युकेशनमध्ये चालू केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार जेव्हा हवे तेव्हा ते डिप्लोमा एज्युकेशन घेऊ शकतील आणि मीनवाईल त्या दरम्यान सुद्धा ते
आयामी म्हणजेच एक प्रकारे त्याला आपण म्हणू की वेगवेगळ्या त्या मधल्या पिरियडमध्ये तो वेगळ्या प्रकारचं शिक्षणसुद्धा तो कंप्लीट करू शकतो आणि पुन्हा तो जेव्हा त्याला ॲडमिशन पुन्हा पॉलिटेक्निकला घ्यायचा आहे तो पुन्हा परत 4 वर्षाच्या आत तो पुन्हा या सिस्टममध्ये पुन्हा मंडळाच्या मान्यतेने तो प्रवेश करू शकतो आणि आपलं राहिलेलं जे पुढचं एज्युकेशन आहे ते पुन्हा 7 वर्षाच्या आत तो कंप्लीट करू शकतो. अशा प्रकारचा हा GR आपल्याला स्क्रीनवर दिसतच आहे. आपण सुद्धा MSBT या वेबसाईटवर जाऊनसुद्धा हा GR पाहू शकता आणि त्यामध्ये दिलेली माहिती आपण व्यवस्थित वाचून आपण समजून घेऊ शकता की मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट हे कशा प्रकारे या नवीन NEPच्या धोरणानुसार के स्कीममध्ये MSBTने अंतर्भूत केलेली आहे आणि यामुळे याचा एक फायदा असा होतो आहे की विद्यार्थ्यांना त्यांचं एज्युकेशन कधीच त्यांचं बंद पडणार नाही याची हमी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई या बोर्डाने डिप्लोमा करणाऱ्या म्हणजेच पॉलिटेक्निक करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे. त्यामुळे काय होते की विद्यार्थी जो आहे की ते काही अडचणीमुळे जर तो पुढचं शिक्षण घेऊ शकत नसेल किंवा अडचण निर्माण झाली असेल तर त्याचा तो प्रवेश जर TC काढला नसेल तर तो त्या याच्यामध्ये अबाधित राहतो आणि त्यानंतर तो पुढचं शिक्षण घेऊ शकतो. यापूर्वी असं होतं की विद्यार्थी एकदा TC घेऊन गेला की तो पूर्णपणे त्या सिस्टममधून बाद व्हायचा आणि त्यानंतर त्याला पुन्हा पॉलिटेक्निकचं राहिलेलं शिक्षण हे पूर्ण करू शकत नव्हता. त्याला पुन्हा मग पुढच्या वर्षी जेव्हा ॲडमिशन प्रक्रिया चालू व्हायची त्यावेळेस त्याला पुन्हा आपल्या नव्याने नाव नोंदणी करावं लागत होती. पुन्हा त्याला ऑप्शन फॉर्म भरावे लागत होते आणि पुन्हा त्याला फर्स्ट इयर म्हणजे पुन्हा पहिलेपासून त्याला एज्युकेशन घ्यावं लागत होतं. त्यामुळे पुन्हा त्याची इच्छा असूनसुद्धा मग तो पुन्हा या क्षेत्राकडे येत नव्हता आणि त्यामुळे त्याचं जे डिप्लोमा इंजिनियर बनण्याचं जे काही स्वप्न होतं ते तसंच राहायचं. म्हणजेच टेक्निकल एज्युकेशन घेण्याचं जे त्याचं स्वप्न होतं ते तसंच राहिल्यामुळे तो त्या शिक्षणापासून वंचित राहायचा. परंतु या आता नवीन आलेल्या सर्क्युलरनुसार किंवा या नवीन आपल्या नवीन दिलेल्या या फॅसिलिटीनुसार तो विद्यार्थी मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट हा करू शकतो आणि तो आपल्या आवडीनुसार आपलं शिक्षण चा टप्पा तो ठरवू शकतो आणि त्या दिलेल्या सर्क्युलरमध्ये दिलेल्या नियमानुसारच तो आपलं जे शिक्षण आहे तो पूर्ण करून मीनव्हाईल त्या पिरियडमध्ये तो दुसरं शिक्षण घेऊनसुद्धा आपल्यामध्ये मल्टी टास्क किंवा मग त्याला आपण म्हणूया की वेगवेगळ्या तो दुसऱ्यासुद्धा शिक्षणात अभ्यासक्रमामध्ये तो ॲडमिशन घेऊन तो दुसरंसुद्धा शिक्षण पूर्ण करू शकतो. अशा पद्धतीची ही नवीन संकल्पना या के स्कीममध्ये MSBTने आणलेली आहे. तर याचा विद्यार्थ्यांना माहिती व्हावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती मिळावी याकरता हा व्हिडिओ बनलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ निश्चित आवडल्यास हा जास्तीत जास्त आपल्या डिप्लोमा इंजिनिअरिंग म्हणजेच पॉलिटेक्निक करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास निश्चित चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती जाईल आणि माहिती गेल्यामुळे विद्यार्थ्यांना या मिळणाऱ्या फॅसिलिटीबद्दल आणि या नवीन उपक्रमाबद्दल आणि या के स्कीममध्ये जे आता NEP 2020नुसार झालेल्या बदलानुसार विद्यार्थ्यांना माहिती मिळेल आणि या माहितीचा फायदा निश्चितच विद्यार्थी आणि पालकांना होईल आणि त्यातून त्यांचं जे काही अडचणी असतील त्या दूर होऊन ते निर्विघ्नपणे आपलं राहिलेलं जे डिप्लोमा इन इंजिनिअरिंगचं एज्युकेशन त्या पद्धतीने ते करू शकतील जर त्यांना त्या पर्यायाची जर गरज भासत असेल तर. अथवा आपण नियमितपणे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर नियमितपणे सुद्धा आपण आपलं राहिलेलं एज्युकेशन सुरळीतपणे आपण पूर्णपणे करू शकता. हा एक आपल्याला पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे जेणेकरून जर आपल्याला कोणत्या विद्यार्थ्याला जर काही अडचणी निर्माण झाल्या तर तो या स्कीमचा फायदा घेऊन या मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट या सुविधेचा फायदा घेऊन तो पुन्हासुद्धा भविष्यामध्ये आपलं राहिलेलं डिप्लोमा इन इंजिनिअरिंगचं एज्युकेशन तो पूर्ण करू शकेल आणि आपलं इंजिनियर होण्याचं स्वप्न तो पूर्णपणे कंप्लीट करू शकेल. यासाठी हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी
चॅनेल सबस्क्राईब करा. आपल्याला वेळोवेळी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्या माहितीच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी आपल्या ज्या अडचणी ह्या दूर होण्यासाठी त्याची मदत होईल. तर पुन्हा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.